तुला नको वाईट मला बोलू नको वाईट कुणी बी काय माझ्या नावाचा. तर आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ बघितला तो बनवून अगदी सोपं आहे भावांनो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला अलाइट मोशन ओपन करून आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसून जाईल भावांनो. त्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. आपल्या मीडियावरती आल्यानंतर एक इमेज सिलेक्ट करायचा आहे. इमेजला शेवटपर्यंत अशा प्रकारे अगोदर ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर कोपऱ्यामध्ये जायचं आहे, वरती 3 डॉटवर जायचं आहे, फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे इमेजला. त्यानंतर अशा प्रकारचे तुम्हाला बीट दिसतील भावांनो. इमेजवरती क्लिक करायचं आहे, पुढच्या बीटवरती यायचं आहे, इमेजला स्प्लिट मारायचं आहे, परत पुढच्या बीटवरती यायचं आहे, इमेजला स्प्लिट मारायचं आहे, परत पुढच्या बीटवरती यायचं, इमेजला स्प्लिट मारून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व ज्या बीट दिलेल्या आहे भावांनो तुम्हाला अशा प्रकारे त्या स्प्लिट मारून घ्यायचे आहे. तर मी सर्व ज्या बीट आहे भावांनो त्या अशा प्रकारे स्प्लिट मारून घेतोय. अशा प्रकारे स्प्लिट मारून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट इमेजवरती यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये जायचं आहे भावांनो. त्यानंतर त्याला अशा प्रकारे फ्लिप हॉरिझॉन्टली करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत त्याच इमेजवरती क्लिक करून तुम्हाला फ्लिप व्हर्टिकलीसुद्धा करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर एक इमेज सोडायचा, थोडं पुढे यायचं भावांनो. पुढे आल्यानंतर त्या कोपऱ्यामध्ये जायचं, फ्लिप हॉरिझॉन्टली करायचं अगोदर, त्यानंतर फ्लिप व्हर्टिकली करून टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर परत एक इमेज सोडायचा, थोडं पुढे यायचं, पुढच्या इमेजवरती आल्यानंतर परत तिथे फ्लिप हॉरिझॉन्टली करायचं. त्यानंतर परत त्याच्यावरती क्लिक करून फ्लिप व्हर्टिकली 1.17 जे आपलं हे सेकंडपर्यंत तिथपर्यंत तुम्हाला सर्व जे इमेजला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे भावांनो. तर मी ते करून घेतो आहे. तर मी ते अशा प्रकारे फुल करून घेतलेलं आहे भावांनो ते. त्यानंतर हे छोटाले बीट दिसतील भावांनो. इथे यायचं आहे तुम्हाला. इथे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली अशा प्रकारे ओढायचे. त्यानंतर आपल्याला जे इमेज दिसते भावांनो छोटे छोटे पहिल्या इमेजवरती क्लिक करून घ्यायचं अगोदर. त्यानंतर 3 डॉटवर जायचं आहे, त्याला फ्लिप हॉरिझॉन्टली करायचं आहे फक्त. त्यानंतर एक इमेज सोडायचं आहे आपल्याला परत अशा प्रकारे. त्याच्यावरती क्लिक करून फ्लिप हॉरिझॉन्टली परत त्या दुसऱ्या इमेजला करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याची साईज अशी वाढवून घ्यायची भावांनो. त्यामुळे तुम्हाला फ्लिप हॉरिझॉन्टली करायला सोपं जाईल. त्यानंतर पुढच्या इमेजवरती यायचं, तर परत फ्लिप हॉरिझॉन्टली करायचं आहे. परत एक इमेज सोडायचं आहे भावांनो. अशा प्रकारे एक इमेज सोडल्यानंतर परत दुसऱ्या इमेजवरती यायचं, फ्लिप हॉरिझॉन्टली करायचं आहे. अशा प्रकारे एक इमेज घ्यायचा आहे भावांनो तुम्हाला, त्याला फ्लिप हॉरिझॉन्टली करून घ्यायचं आहे. मी आता फ्लिप हॉरिझॉन्टली करून घेतो आहे भावांनो. तर मी अशा प्रकारे सर्व जे इमेज भावांनो त्याला फ्लिप हॉरिझॉन्टली करून घेतलेले. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला परत त्याला अशा प्रकारे झूम आउट करून घ्यायचं आहे भावांनो. अशा प्रकारे ते तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर परत पुढे यायचं अशा प्रकारे. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे भावांनो 11 सेकंडवरती. परत इथे जे इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, पहिल्या इमेजवरती कोपऱ्यावरती जायचं, फ्लिप व्हर्टिकली करायचं त्याला अशा प्रकारे. त्यानंतर परत एक इमेज सोडायचा भावांनो. परत तिसऱ्या इमेजवरती क्लिक करून फ्लिप व्हर्टिकली करून घ्यायचं. अशा प्रकारे एक इमेज सोडून तुम्हाला सर्व जे इमेजला आहे ना भावांनो अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक करायचं, फ्लिप व्हर्टिकली करायचं आहे. परत पुढच्या इमेजवरती यायचं, फ्लिप व्हर्टिकली करायचं आहे. परत अशा प्रकारे खाली ओढायचं भावांनो अशा प्रकारे इमेजला. त्यानंतर पुढच्या इमेजवरती यायचं, इथे फ्लिप व्हर्टिकली अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे भावांनो. त्यानंतर तुम्हाला परत फर्स्ट बीटवरती यायचं भावांनो. फर्स्ट बीटवरती आल्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं. एक रॉकेटचं जे आपण इमोजी घ्यायचा भावांनो तो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं त्याला इथे. त्यानंतर त्याला शेवटपर्यंत पण ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला परत फर्स्ट बीटवरती यायचं, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं. मीडियावरती आल्यानंतर बॉर्डर पेन जे ॲड करून घ्यायची अगोदर. त्यानंतर परत आपल्याला बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपल्याला इफेक्टवरती यायचं भावांनो. इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला पहिला जो इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती यायचं, 3 डॉटवर जायचं, कॉफी इफेक्ट करायचा अगोदर. आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं भावांनो. 1.26 सेकंडवरती यायचं. इथे याच्यावरती क्लिक करायचं इमेजवरती. त्यानंतर त्याला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे भावांनो इथपर्यंत. जे छोट्या बीट आहे भावांनो त्याच्या आधी ज्या इमेज आपल्या तिथे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे भावांनो. त्यानंतर परत बॅक यायचं, इफेक्टवरती यायचं. आपल्या इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला जो दुसरा इमेज त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवर जायचं, 3 डॉटवर जायचं, इफेक्टला कॉफी करायचं. त्या इफेक्टला कॉफी केल्यानंतर परत बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आपल्या. त्यानंतर हे छोट्या बीट संपल्यानंतर आपल्याला इथे जे पुढची इमेज स्टार्ट होते भावांनो तिथे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत पुढच्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवर जायचं, 3 डॉटवर जायचं, इफेक्टला पेस्ट करायचं. परत पुढच्या इमेजवरती येऊन इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जायचं, इफेक्टला पेस्ट करून घ्यायचं आहे.
त्यानंतर परत तुम्हाला अशा 11 सेकंडपर्यंत हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे भावांनो, या छोट्या बीटपासून पुढे. त्यानंतर तुम्हाला परत आपल्याला बॅक यायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचं. खाली स्क्रोल केल्यानंतर जो तिसरा इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इफेक्टवरती यायचं आपल्याला. इफेक्टवरती आल्यानंतर 3 डॉट जायचं, कॉफी इफेक्ट करून घ्यायचा. परत बॅक यायचं, बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं भावांनो. बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर शेवटचे जे आपले राहिलेले जे इमेज भावांनो, अशा प्रकारे इथून पुढे 13.20 सेकंडच्या पुढे जे इमेज राहिलेले त्याला आपले इफेक्ट पेस्ट करून टाकायचं. अशा प्रकारे पुढे यायचं भावांनो. इथे याच्यावरती क्लिक करून इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉटवर जायचं, इफेक्टला पेस्ट करायचं, इफेक्टला पेस्ट करून घ्यायचं. तर मी सर्व जे इफेक्ट आहे ते भावांनो ते ॲड करून घेतलेले आहे. त्यानंतर परत बॅक यायचं आहे आपल्याला. बॅक आल्यानंतर टूरवर जायचं परत एकदा. इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ते CC इफेक्ट दिलेले आहे भावांनो मी, त्याच्यावरती क्लिक करायचं साईडला. अशा प्रकारे सर्व जे अशा प्रकारे जे 9 लेअर आहे आपल्या त्या अशा प्रकारे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. कीवर दाबायचे, कॉफी 9 लेअर करायचे भावांनो. अशा प्रकारे भावांनो इथे आल्यानंतर तो इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावरती परत आपल्याला इथे ज्या 9 लेअर आपण सिलेक्ट केल्या होत्या भावांनो त्याच्यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे परत एकदा त्यांच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सर्व ज्या लेअर आहे त्याच्या आपण सिलेक्ट करायच्या आहे. त्यानंतर शेवटच्या बीटपर्यंत त्या अशा प्रकारे आपल्याला ओढून घ्यायच्या भावांनो. त्या तुम्हाला अशा दिसू लागेल. त्यानंतर खाली परत स्क्रोल करायचं. बॉर्डर पेन जी ॲड केली होती तिला अशा प्रकारे सर्वात वरती ओढून घ्यायचं भावांनो इथपर्यंत. तर आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.